नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी ग्रॅज्युटी कशी काढतात, ग्रॅज्युटी काढण्याचे सूत्र, त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. पुढे मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला चला आजच्या अपडेट चला सुरू करूया. राज्यातील जुनी पेन्शन धारकांना सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान मिळते. तर राज्य शासन नुकतीच जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम प्राप्त होणार आहे. राज्य कर्मचारी निवृत्तीनंतर जी एकरकमी उपदानाची रक्कम अदा करण्यात येते त्या सेवानिवृत्ती उपदान असे संबोधले जाते. सेवानिवृत्ती उपदान हा देखील निवृत्त वेतनाचा एक भाग ग्राह्य धरला जातो. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याची किमान सेवा 5 वर्ष पूर्ण झाली असेल अशांना सदर उपदानाची रक्कम मिळते. कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या आहारतकारी सेवेच्या प्रत्येक 6 महिने कालावधीसाठी वेतनाच्या अंश ही रक्कम ग्रॅज्युटी म्हणून अदा केली जाते. परंतु ग्रॅज्युटीची रक्कम मर्यादा ही अंतिम वेतनाच्या 16 महिन्याच्या वेतन अशी ठरविण्यात आली आहे. तर दिनांक 16/1/16 रोजीच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार कर्मचारी ग्रॅज्युटी सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख पर्यंत दिली जाते. सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युटी रक्कम काढण्याचे सूत्र कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन गुणिले सेवाकाळ गुणिले 2/4. उदाहरणार्थ एक्स कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन हे 50,000 रुपये आहे व त्यांची सेवा 20 वर्ष झाली असल्यास मिळणारी उपदान रक्कम बरोबर 50,000 गुणिले 20 गुणिले 2/4 बरोबर 5 लाख रुपये. म्हणजे सदर कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर 5 लाख रुपये इतकी रक्कम सेवानिवृत्ती उपदान म्हणून मिळेल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युटी रक्कम काढण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.